बी संघाकडून विचार केला तर सुंदर गोलंदाजी केली आणि एक लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला। तर या शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असते मारा करण्यासाठी। अजय सुद्धा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू, शेवटचा सामना आहे आणि या स्पर्धेची एक ट्रॉफी जर आपल्या नावावरती करायची असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी अनिवार्य असेल। तर पाहूया कोण जिंकतोय हा सामना, लोणार की वाळशिंद। इथे मात्र सुरेख डिलिव्हरी, चेंडू पर्यंत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये होता, परंतु काय चपलाई होती यष्टीरक्षक योगेशची, परंतु कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये। अतिशय सुंदर कामगिरी करतायत क्षेत्ररक्षक सुद्धा। तर दरम्यान आपण पाहतोय शुभ आगमन होतंय। भावाळे संघाचे सर्व संघनायक असतील, सूरज केने असतील, जोगेंद्र भालेकर असतील, तेजस असेल, सर्वच प्लेयर्स आपण पाहतोय। आजचा दिवस पुढे सरसाबेला जाऊन पोहोचतोय। 5 केलाय एक तडाखेबाज फलंदाज डगाव। 4 चेंडू आणि 5 धावा आपण स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत। सुंदर गोलंदाजी, अतिशय शांतपणे या ठिकाणी खेळ पाहतोय मित्रांनो आपण। स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, झेलची संधी, परंतु या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं एवढंच कठीण असतं, परंतु बॅकअप चांगला होता। एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण झाली। सुंदर कामगिरी आतापर्यंत केले। शेवटचा चेंडू अजूनही शेष असेल अजयचा। अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते। पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटकामध्ये सुंदर कामगिरी करणं गरजेचं होतं, परंतु तशा प्रकारची कामगिरी करताना कुठेही दिसत नाहीये वाळशिंद संघ। तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील। गतीमध्ये परिवर्तन आहे, एलिमिनेशन नाहीये आणि पंच आमच्याकडे वलताना अतिरिक्त अशी एक धाव, एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसाबेल जाऊन पोहोचतय 7 या आकड्यावरती। एक गड्याच्या मोबदल्यात कुठेतरी अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अजयला। ज्याप्रमाणे आधीचे जे चेंडू हाताळले गेलेत अजयच्या माध्यमातून, तशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल। शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील। आतापर्यंत सुरेख कामगिरी केली आणि अशीच कामगिरी पुढे सुद्धा करावी लागेल अजयला। बीट केलाय पुन्हा एकदा, चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये। षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडून आणि पहिल्या षटकाच्या वावगी खेळीनंतर विचार केला तर धाव फलकावरती धावा पाहू शकता। 7 धावा, लॉट्स ऑफ 1 विकेट। अतिशय सुरक्षित रित्या या ठिकाणी खेळला जातोय हा खेळ पाहतोय आपण। लोणार संघाकडून शिस्तबद्ध अशी स्पर्धा। सांबा भगवान पाटील बस मालक पिसेगावचे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय। आयोजकांच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल। या शेवटच्या दिवसामध्ये मेगा फायनल मित्रांनो पाहतोय आपण। सरपंच उपसरपंच चषक 2021 चा हा अद्भुत सोहळा पिसा डॅमच्या शेजारी असलेला सुंदर असं क्रीडांगण, स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण, आणि या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील। सुंदर क्रीडानगरी, संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरणात हा खेळ चालू आहे, ही स्पर्धा चालू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय इथे मात्र लोणार संघ। जास्त वेळ घ्यायचा नाहीये, वारंवार सूचना असतील दोन्ही संघांना। सुरेख फटका, पाहूया देखना स्ट्रोक, चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा आर पार सीमा पार A1 क्वालिटीचा बँडेज षटकार।
चेंडू पडल्या पडल्या जणू काय त्याच्यावरती 6 धावांची. तर सुरेख फटकेबाजी या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलंय सागरने आणि मोतीरामला सुद्धा तशीच कामगिरी करावी लागेल. शेवटचा सामना आहे, आपल्या गावाचं अस्तित्व आपल्या गावाचं नाव जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर ही स्पर्धा हा सामना जिंकणं तितकंच मोलाचं असेल दोन्ही संघाचं. या टुर्नामेंटची ट्रॉफी जर आपल्या नावावरती करायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं असेल दोन्ही संघांना. तर खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा दोन्ही संघांना. मार्गस्थ असेल योगेश, 2 चेंडू हाताळलेत, 7 धावा खर्च केल्यात आणि येणाऱ्या पुढील 4 चेंडूमध्ये पाहायला मिळेल किती धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी योगेश चलपडे. हो हो, क्लासिकल स्टाईलने अजिंक्य राणे यांची आठवण करून देणारा चेंडू जातोय सरळ गली रिजन मध्ये, जनजणीत फनपणे 4 धावांसाठी चौकार. अतिशय दर्जेदार फटका होता. 4 धावांसाठी चौकाराच्या मतीने धावफलक जर पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती जाऊन पोचतोय. स्लोअर डिलिव्हरी होती परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतला सागरने, माफ करा मोतीरामने. आता मात्र त्याच स्टाईलने चेंडूला भिडकालून दिलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा जनजणीत फनपणे 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. भी रंगत बदल दिया यहाँ पर देखने को मिल रहा है. मोतीराम सुद्धा ऑन द फायर आणि योगेशचा मात्र पूर्णपणे समाचार घेतला जातोय. थर्डमॅन रिजन मध्ये काय देखना स्ट्रोक पाहायला मिळाला प्रेक्षकांना. 4 धावांसाठी चौकार, चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. सुंदर कामगिरी आतापर्यंत कमबॅक केलाय आई गावदेवी वाळशीने. बी संघाने सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज योगेश चलपडे. हो हो, इथे मात्र रनआउटची संधी होती परंतु चुकीला माफी नाहीये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु काय चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. वाईटचा इशारा येतो, अतिरिक्त अशी 1 धाव आणि +2 अशा 3 धावा या ठिकाणी मात्र धावून घेतल्या जाता येतात मोतीराम आणि सागरच्या मार्फत. काय एफर्ट्स दिला जातोय. व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ एफर्ट्स या ठिकाणी या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या वतीने सुरक्षितरित्या आपल्या झोनमध्ये परतला होता मोतीराम. 2 धावा या ठिकाणी मात्र 22च्या रूपाने मिळवल्या जात आहेत. योगेशचा जर विचार केला तर भरपूर धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 17 धावा खर्च करतोय योगेश. 4 चेंडू आणि 17 धावा. अतिशय महागडं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सज्ज होते योगेश ऑन दी फायर. मात्र बीट होतोय पंच आमच्याकडे वलताना. अतिरिक्त अशी 1 धाव वाईटच्या स्वरूपाने. कुठेतरी दडपण असतंय, दडपणात असेल मला वाटतं योगेश. पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ला होता आणि त्यानंतर मात्र कुठेही कमबॅक करता आलं नाहीये गोलंदाज योगेशला. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतंय 26 या आकड्यावरती. तर अजूनही 2 चेंडू शेष आहेत. अतिशय शांतपणे 2 चेंडे हाताळावे लागतील योगेशला जर या सामन्यामध्ये जय दुर्गा लोणार या संघाला टिकून राहायचं असेल तर. सुंदर कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल योगेशला. हो, वाईड यॉर्कर लेंथ होता परंतु त्याचा सन्मान केला जातोय आणि इथे मात्र चुकांवर चुका आणि चुकीला माफी नसणार आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग झाली आणि आर पार सीमा पार हा दर्जेदार चौकार.
तर काय चेंडू हाताला होता, वाईड यॉर्कर होता, परंतु क्षेत्ररक्षक तफावत करतायत. 4 धावा, नशिबाच्या 4 धावा. आई गावदे वाळशिने बी या संघाच्या रीतीने जाताना जणू काही हा संघ भाग्य घेऊन उतरलाय. नशिबाची साथ पूर्णपणे दिली जाते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि या षटकामध्ये मात्र तब्बल 23 धावा खर्च केल्यात योगेशने. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त अशी एक धाव, धावचीची संधी, परंतु वाईट अतिरिक्त अशी एक धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती. तर 24 धावा खर्च केल्यात योगेशने. ज्या योगेशने मागच्या सामन्यामध्ये 6 धावा खर्च केल्या, तोच योगेश महागडं ठरलाय. वारकर चेंडू आहे, यॉर्कर लेंथ वारंवार या ठिकाणी टाकला जातोय, परंतु चुकीला माफी नाहीये. धावचीची संधी आणि इथे मात्र धाव बाद होतोय. पंचांचा इशारा येतोय. पाहूया पंच. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली, पण तिसरा पंच नसणार आहे. विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर या ठिकाणी पहिलाच गडी बाद होते. ज्याप्रमाणे फलंदाजी चालली होती, या धावसंख्येची गरज होती का, या धाबेची गरज होती का, मनात विचार असेल. कोणाला आउट दिला? कोण आउट झाला? तर धाव बाद होतो या ठिकाणी. मात्र वाईट बॉल आहे ना रे, वाईट बॉल आहे का? एकच धाव ना, एकच धाव ना, एकच धाव या ठिकाणी मात्र दिली जाते. आणि आता मात्र कुठेतरी योगेशचं षटक समाप्त होतोय. तर दोन षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय. तर तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे आकाश यांच्या मार्फत. धन्यवाद डीजे. तर लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही सेमी फायनल आणि मेगा फायनलचे 2 सामने शिल्लक आहेत. प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतील. तर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 32 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या आणि 25 धावा खर्च करतोय योगेश आपल्या गोलंदाजी मार्फत. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय पप्पू मडवी. अपेक्षा असतील सुंदर गोलंदाजी केली होती पप्पूने मागच्या सामन्यामध्ये. तोच पप्पू गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळलाय, हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. जर विचार केला सागरचा तर उत्कृष्ट फटकेबाजी करत होता, परंतु मोतीराम अजूनही खेळपट्टीवर आहे. मोतीराम कडून अपेक्षा असतील संघाला. 3 चौकाराच्या मदतीने तब्बल 15 या आकड्यावरती मोतीराम खेळतोय. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर आवेश. आवेश कडून सुद्धा अपेक्षा असतील संघाला. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये पाहायला मिळेल किती धावा खर्च करतोय गोलंदाज पप्पू. तर पप्पू सुरेख फटका, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि हा नाच्या नादामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल
जाऊन पोचतोय 34 या आकड्यावरती. धावचीची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक डबल माइंडेड झालं. हिट करू की गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो करू याच्या नादात या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या जागेमध्ये सुरक्षितरित्या पोहोचले आणि एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. बॅटची कडा घेतले परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. सुंदररित्या गोलंदाजी केली आतापर्यंत. गोलंदाज पप्पूने 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात. मोतीराम आता मात्र कुठेतरी आक्रमक रूप घ्यायला पाहिजे होतं. शेवटचं षटक होतं परंतु इथे आवेशला स्ट्राईक रोटेट करून देताना पाहतोय आपण मोतीरामला. तर आवेशकडून सुद्धा अपेक्षा असतील. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. पाहूया 3 चेंडूवरती किती धावा खर्च करतोय पप्पू. 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू सांगून जातली या मॅचचं समीकरण. टायमिंग स्ट्रोक आहे परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू हातात जातो. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 35 धावा. कुठेतरी पूर्णपणे ब्रेक लावलाय पप्पूने धावसंख्येवरती. ज्याप्रमाणे सशाच्या वेगाने धावसंख्या पुढे चालली होती त्या धावसंख्येला ब्रेक लावलाय पप्पूने. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला भिडकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. आर पार सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. असा फटका पाहायला मिळाला अखेशच्या बॅटमधून. पप्पू सुंदर गोलंदाजी करत होता परंतु या ठिकाणी मिस टायमिंग चेंडू होता. फुलटॉस चेंडू टाकला. कुठेतरी स्लोअर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस चेंडू दिला आणि कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. आवेशने भेडकाळून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. धावचीची संधी आणि मिस टायमिंग झालंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब थ्रो. चुकांवर चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर 2 धावा या ठिकाणी मात्र प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते धावफलकावरती 43 धावा आणि 44 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. ती म्हणजेच जय दुर्गा लोणार संघाला. तर जास्त वेळ घ्यायचं नाही. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जय दुर्गा लोणार संघ. आणि यापुढे होणारा सामना असेल जय बजरंग भावाळे बी विपक्ष या सामन्यातील विजयी संघ. सेमीफायनलचा सामना असेल परंतु आजच्या दिवसातील हा दिवस कोणाच्या नावावर असेल हे येणारा इनिंग मध्ये समजेलच. लोणार संघ जिंकेल की वाळशिने संघ जिंकेल. तर तुर्तदा मी इथेच थांबतो मित्रांनो. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक 2021 आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया कल्पेश पाटील यांना. धन्यवाद. त्याला भगतात सलाम करती. च्या सत्रामध्ये आजच्या दिवसातील गावदेवी वालशिन बी. चला स्पीडअप करायचं आहे. जरा फास्ट केल्याचं आहे. 18 चेंडू आणि 44 धावा इथं मात्र बनवायच्या आहेत. दोन्ही संघांची परीक्षा
दिवसामध्ये पाहायला मिळतोय. जो संघ विजय होईल तो दुसरा सेमीफायनल खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल. तो संघ म्हणजेच भावाले बी. दोन्ही संघांमध्ये मात्र परीक्षा हा 10वीचा पेपर आहे आणि कोणता संघ मात्र हा 10वीचा पेपर सोडत आहे आपल्याला पाहायचं आहे. पेपर खूप कठीण असेल. पंचांकडे मात्र अपील केली जात आहे लेग बी 4ची. मात्र पंच खूप चांगली कामगिरी करतात. 4 दिवस झाली विजयने खूप चांगले मात्र इथे अपील चौकार. इथे रनांचा पाऊस धावांचा पाऊस पाडलाय सुधीर कदमने. हा त्याला माहित आहे पेपर खूप कठीण आहे, परंतु पेपर आता सोपा करण्याचं काम ते मात्र सुधीरच्या हातामध्ये आहे आणि पेपर मात्र आता सोपा केलाय. धावा झालेल्या आहेत या चौकाराच्या मदतीने. 19 पहिला षटक प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल होता. फक्त बॅट कट लागली. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक होता. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत मात्र मिळेल एक धाव जय दुर्गा लोणावळा संघाला आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस समाप्त झालाय मैदानावरती. धावा लावल्या जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, त्या म्हणजे 20. 44 धावा बनवायच्या आहेत पॉवर प्ले षटकामध्ये. बघा पाण्याची मागणी केलेली आहे. खेळाडूंनी पाणी घेऊन जायचं. आयोजक आपल्याला विनंती असेल तर जरा फास्ट खेळायचं आहे. आयोजक विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं आहे मैदानावरती. चला फिल्डिंग लावायचं आहे. वालशिन बी संघ आपण क्षेत्ररक्षण लावा. चौवेचाळीस धावा बनवायच्या आहेत. 20 धावा आतापर्यंत कुठून काढलेल्या आहेत. एका बाजूने सुधीरने खूप चांगली बॅटिंग मात्र केलेलं आहे. त्याच्यानंतर सुभाषने सुद्धा त्याला मात्र साथ दिलेला आहे. जी महत्वाची साथ आहे ती आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा लावल्या तर अजूनही 12 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. तर विचार केला तर 12.00च्या सरासरीने इथनं मात्र धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज आहे विलास. पहिलाच बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला. बॉलला उचलेल तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल लोणार संघाला. सुधीरला माहित आहे सामना खूप महत्वाचा आहे. सहजासहजी मात्र शेवटपर्यंत हा सामना सोडून चालणार नाही. जर का खेळपट्टीवरती टिकून राहिला तर हा सामना नक्कीच लवकर संपेल आणि त्या दिशेने मात्र त्याची नक्कीच अशा असेल. एका बाजूने मात्र सुभाष आहे. काय बॅटिंग केली जाते. सुभाषच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑन साईडला इथं खेळायचा होता. थोडासा लेग स्टंपला पिचिंग झालाय आणि पंच मात्र आमच्याकडे वळतायत. हा चेंडू मात्र वाईट असेल. इट इज वाईट. इट्सचा रडार बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नव्हता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त एक धाव मिळाली. तर याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. विजयदादा पाटील पिसेगावचे माजी सरपंच आणि दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस त्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत रोहिदास काका पाटील, त्याचप्रमाणे सुधाबाई पिसे, त्याचप्रमाणे कोकसे गावचे विद्यमान सरपंच दीपेश पाटील यांचं मात्र सुद्धा शुभागमन झालेलं आहे. रुपेश पाटील साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे रोहिदास पाटील साहेब सुद्धा आहेत त्यांच्या समवेत. त्याचप्रमाणे सुधाबाई पिसेवाला, नावलाई गाजला हे सुद्धा उपस्थित आहेत. फेमस आहेत ते या पिसे गावामध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये असेल. चांगले त्यांचं कार्य राहिलेलं आहे आणि पिसेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सुद्धा आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला विकेटचं पतन होत आहे मैदानावरती. सुभाष केली संपुष्टात लागणारा पहिला धक्का असेल.
जय दुर्गा लोणार संघाला. बावीस धावांवरती पहिला धक्का लागतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती दाखल झालाय. अजय कदम भिवंडी ऑफ एक्सप्रेस ज्या नावाने मात्र ओळखला जाते. दोघे सख्खे बंधू आहेत मैदानावरती आणि दोन्ही खेळाडूंवरती मात्र दारोंदार मात्र जिम्मेदारी असेल. परंतु एका बाजूने खूप चांगली कामगिरी केली जातोय ती म्हणजे विलासच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्याच्यानंतर वाईट चेंडू बघितला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट सुभाषची कॅरी केली. हा चेंडू लॉप केलाय ऑन साइडला. काय फटकाय आणि प्रेक्षकांनी तिथे मात्र जेल टिपलाय सीमारेषेच्या बाहेर. अजय कदमच्या बॅट मधून येणारा हा दमदार षटकार. प्रसाद धावीचे ते पेपर मात्र भरपूर कठीण असतात. तसंच मात्र क्रिकेटचा हा खेळ सुद्धा कठीण आहे. कधी पलटवार तर कधी या दिशेने त्या दिशेने. विकेट झाल्यानंतर मात्र अजयच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र लेग साईडला अजून एक चेंडू खेळून काढलेला आहे आणि 2 धावा मात्र एक चेंडूवरती मिळतील आणि नो बॉल हाईट फॅक्टर. पंच सांगतायत संजय सुतार का हा चेंडू मात्र हाईट फॅक्टर आहे. नक्कीच भीमर चेंडू असेल. बस मात्र 3 धावा मिळतील या बॉलवरती. आता मात्र सामना खुला केलाय तो लोणार संघाने. धावा झालेल्या आहेत त्या धाव फलकावरती 31. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. दुसरा षटक मात्र मार्गस्थ आहे. विलासचा हा चेंडू खूप आणि फ्रीट असेल. या क्लासिकल क्रिकेट पाहायला मिळतोय अजय कडनं. मात्र 2 लगातार बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. बघा आयोजक चेंडू द्यायचाय, पंच मागणी करतायत आपण आयोजक जरा लक्ष द्यायचं आयोजकांनी सुद्धा. तर मात्र 5 धावांपासून दूर असेल विजयासाठी. क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच दुसरा सेमीफायनल खेळण्यासाठी भावाले बी संघ इथं मात्र सज्ज झालाय. कोणता संघ येईल आपल्या संघाविरुद्ध फाईट द्यायला, नक्कीच त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका असतील. लोणार की वालचिंद बी याचं उत्तर आपल्याला मिळेल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका होता सजवलेला. अजय कदमने ड्राईव्ह केलेला आहे कार्पेटच्या साहाय्याने शॉर्ट पॉइंटला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे मात्र एक धाव मिळाली. षटक समाप्त झालेला आहे दुसरा आणि धावा मात्र लावल्या जातात धाव फलकावरती त्या 40. येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल म्हणजे जय दुर्गा लोणार या संघाला जिंकण्यासाठी. चला टीम मीटिंग करू नका भावाले, सॉरी वालचिंद बी संघ. फिल्डिंग सजवायची आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असं समीकरण 21 फक्त उरलेले आहे सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. भावाले बी संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. कालचा दिवस गाजवला. काल पीसी संघाला इथे मात्र दारुण पराभव केला क्वार्टर फायनल मध्ये आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केले. दुसरा सेमीफायनलचा आज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर या सरपंच आणि उपसरपंच चषकाचा मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल, याबाबतीत शंका नाही. पहिलाच बॉल इथे मात्र स्विचिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड केला होता मात्र फटका फसलेला होता. अजयचा एक धाव मिळेल. 7 चेंडू 4 धावांची गरज होती. आता मात्र 5 चेंडू 3 धावा बनवायच्या आहेत सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. खूप चांगला खेळ दाखवला आज सुद्धा. 12 संघांनी भाग घेतला या स्पर्धेमध्ये. असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवस प्रिन्स स्पोर्ट पिसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र खेळवली गेली. हा बॉल शॉर्ट पिच होता. इथे मात्र हवेमध्ये चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय
आणि तिथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय. हा जर का झेल घेतला असता तर नक्कीच कुठेतरी मात्र दबाव ताण तणाव मात्र निर्माण झाला असता, म्हणजे लोहनाट संघावरती. कारण सुधीर सारखा एक अष्टपैलू खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला गेला असता, मात्र झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावांची गरज असेल असं समीकरण असते. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. आता इथे झेल सोडलेला आहे. 2 धावा इथे मात्र बनवायच्यात. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि दोन्ही फलंदाजांमध्ये कॉल नाही आणि मागे परतावं लागेल एका फलंदाजाला, ते म्हणजे सुधीर कदम. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन धावांची गरज असेल तर झेल पकडला असता तर कुठेतरी मात्र अजून दबाव निर्माण झाला असता. एखादा डॉट चेंडू आला या षटकामध्ये तरी पण दबाव निर्माण होईल. तीन चेंडू 2 धावांची गरज. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कन्वर्ट करेल बॉलला. तोपर्यंत मात्र एकच धावेच्या रूपांतरामध्ये मात्र 2 धावा फेकी चुकीची पाहायला मिळाली आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो जय दुर्गा लोणाड या संघाने. मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन जय दुर्गा लोणाड संघ. या टॉस साठी यायचंय लगेच भावाले बी संघाचे कॅप्टन आणि लोणाड संघाचे कॅप्टन याचे पप्पू मडवी. आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा मॅच.